हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती डेली ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज होता अधिक मासाचं वाण म्हणजे जावयाचा मान असं काही होतं. तर म्हणतात ना अधिक मास म्हणजे लेक जावयाचा सण. तर असो आज पण आमच्या इथं पण तेच होतं. म्हणजे माझं ऑलरेडी सगळे घरातली आमची कामावरली होती आणि हे 5च्या नंतरचं डेकोरेशन होतं. नाही जवळजवळ 4ला सुरुवात केली होती मी. तर बाहेर तर मस्त अशी रांगोळी काढली होती, पण ती काय मुलांनी व्हिडिओमध्ये शूट नाही केली, कारण माझं काम चाललं होतं की सगळं व्यवस्थित डेकोरेशन करायचं. बाकीचं मग शूट वगैरे करायला अमरला दिलं होतं, पण त्यांनी काही उलटं सुलटं कसं शूट केलेलं आहे ते मी तेवढाच व्हिडिओ बनवला. पण व्हिडिओ खूप छान आहे, शेवटपर्यंत बघा. तर बघा मग इथं माझं डेकोरेशन तर चाललं होतं. बाहेरची रांगोळी तर झाली होती आणि इथं मी आतमध्ये रांगोळी काढत होते. तर मग इथं छान असं रांगोळी इथं माझी काढून झाली होती. डेकोरेशन कसं करावं ते माझ्या डोक्यात चाललं होतं, पण मी मनाने जसं वाटेल मला तसं मी इथं करून घेतलं. साधं सिंपल आपल्याला इथं फुलं वगैरे आणलेली होती, तर मग त्याची पानं एकीकडं करून म्हणजे पाकळ्या करून आपलं इथं थोडंसं डेकोरेशन चाललं होतं. आणि मस्त असं हे डेकोरेशन अर्धं उरकलं होतं, काही ठेवलं आणि मग धोंडे वगैरे मी करून घेतले. आणि ऑलमोस्ट स्वयंपाक तर झालेला होता सगळा, पण धोंडे पण करून घेतले. आणि त्यानंतर मग पहिलं गाईला चारायला गेले. इथं मस्त गाईचे पाय वगैरे धुतले, पायावर पाणी टाकलं. ही आता गाय आमच्या घराच्या पाठीमागच होते. त्यासाठी मग म्हटलं लगेचच जाऊन गाईला धोंडे वगैरे चारून यावं लेक जावा यायच्या अगोदर. तर मग गेले होते. तर गाईच्या पायावरती पाणी टाकलं आणि त्यानंतर गाईला हळदी कुंकू लावून वगैरे धोंडे चारले. त्यानंतर दुसरी पण एक गाय होती, तिला पण तिकडून चारले आणि ही एक होती. तर धोंडे गाईला चारायचं महत्त्व तुम्हाला सांगते. तर बघा 33 कोटी पोटामध्ये गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात म्हणते. तर 33 धोंडे तरी गाईला चारावे असं म्हणते. तर माझी आई पण म्हणायची, म्हणून मी हे दर धोंड्याला म्हणजे दर अधिक मासाला करत असते असं. तर असो. तर मग सगळं घरी आल्याच्या नंतर सगळं डेकोरेशन इथं पूर्ण करून घेतलं. जे काही तिला वाण द्यायचं होतं जावयाला आणि ते तिला, तर ते सगळं इथं ठेवून घेतलं. फक्त जावयाचे कपडे राहिले होते, पण ते म्हटले की मी आल्याच्या नंतर घ्यायला जाईन किंवा घरी जाता जाता मी घेऊन जाईल. तर त्यांना काही वेळच नव्हता, त्याच्यामुळं काही कपडे घ्यायला ते आलेच नाही. मग म्हटलं आपण तरी मनाने कसे आणावं, त्यांना आवडतात नाही, तर मग तसेच ठेवले. म्हटलं ठीक आहे चला जाऊ द्या, त्यांना पैसे देऊन टाकता येतील. तर मग जे काही वाण होतं अनारसे ते बाकीचं बरंच काय काय असतं ते सगळं इथं ठेवून घेतलं. आणि इथं मग पहिलं ते आले, त्यांचं ऑक्शन वगैरे केलं दारासमोरच. ते शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, तुम्ही नसेल बघितला तर तो सुद्धा व्हिडिओ बघा. आणि त्यानंतर मग त्यांना जेवायला बसवलं. पण ते ना व्हिडिओ चालू होता तर काही खाल्लंच नाही. म्हणजे कसं काही लाजतात, तर आमची दिदूबाई तर थोडी लाजते थोडी अशी आहे हसरी पण आहे. मग अशी काही तशी काही. तर मग त्यांचं चाललं होतं की व्हिडिओ बंद झाल्याच्या नंतर जेवण करायचं. तर अमरनी काही व्हिडिओ बंद केलाच नाही. पण ज्यावेळेस ते बंद करेल त्यावेळेस मग ते जेवायला बसले. म्हणजे त्यांनी सुरू केलं, बसले तर होते अगोदरच. तर असो. मग दिदूबाईला रस नाही आवडत म्हणून तिला गुळवणी दिली. तर त्यानंतर मग तिचं सगळं वाण वगैरे ते तिथंच ठेवलेलं होतं. म्हटलं जेवण वगैरे झालं की मग तिची ओटी वगैरे भरून घ्यायची. आणि आता हे महत्त्व कशासाठी असतं थोडक्यात सांगते, कारण मला बी जेवढं माहिती आहे मी तेवढं तुमच्याशी शेअर करते. आता लेक जावई अधिक मासामध्ये आपल्या इथं लक्ष्मणनारायणच्या रूपामध्ये येतात, लक्ष्मीनारायणाच्या रूपामध्ये येतात. तर त्यासाठी मग त्यांची हे मानपान औक्षण वगैरे हे सगळं आपण पूजा वगैरे करत असतो. तर असो त्यांचे जेवणं वगैरे झाले. आणि त्यानंतर मग ते अनारशाने भरलेलं ताट आणि निरंजन लावलेलं असतं त्याच्यामध्ये वात वगैरे, तर ते इथं त्यांना ओवाळून वगैरे मी दिलं. त्यानंतर मग आहेर चढवायची वेळ आली. तर मग आहोंनी त्यांना टिका वगैरे लावून टोपी आणि ते रुमाल वगैरे असतं ते चढवला. आणि कपड्यांसाठी त्यांना पैसे देऊन टाकले, म्हणजे कसं ते त्यांच्या मनाने त्यांच्या आवडतीचा ड्रेस घेतील. तर मग त्यानंतर त्यांना जेवण्यासाठी ताट वाटी गिलास वगैरे दिला.
आणि ते पैसे नको म्हणत होते, पण आग्रहाचा मान असतो म्हणून त्यांनी मग ते ठेवून घेतले. सो असो, तर मग त्यांना म्हटलं नाही, तुमचा मान आहे, तुम्हाला घ्यावाच लागेल. तर मग घेतला त्यांनी ना. मग दीदीची पण मी ओटी भरायला घेतली. ही अस्मिता आहे, माझ्या बहिणीची मुलगी. बऱ्याच ताईंनी कमेंटमध्ये विचारलं होतं, मी शॉर्टमध्ये पण सांगितलं होतं. तिचं मागच आत्ता 3 ते 4 महिने झाले, 4 महिने झाले लग्न झालेलं आहे. आपल्या चॅनलवरती तिच्या लग्नाचे सगळे व्लॉग आहेत, तुम्ही नक्की बघा एकदा चेक करून. त्यानंतर पहिलं तिची ओटी भरायला घेतली, हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं होतं अगोदर. त्यानंतर ओटी भरली. आता आमच्या इथं ही अशाच पद्धतीने ओटी भरतात. अगोदर साडी, नारळ वगैरे, त्या तांदूळ वगैरे ठेवतात त्याच्यामध्ये. त्यानंतर परत एकदा 3 ते 4 वेळा अशी ओटी भरतात तांदळाने आणि खोबऱ्याच्या वाटीने. तर मग ती भरून घेतली मी. आणि तिला मस्त अशी साडी आणली होती, काही ड्रेस घेतले होते, मेकअपचं सामान घेतलं होतं. तर मग त्यानंतर परत हळदी कुंकू लावलं मी. आणि त्यानंतर बाकीचं पण परत सामान तिला सगळं देऊन टाकलं. तर अशा पद्धतीने हे तिचा सगळा मान सन्मान केला. आता ही आपली घरची लक्ष्मी असते, मुलगी म्हणजे लक्ष्मी असते. तर लक्ष्मीचा हे पूर्ण तिला शृंगार, जसं सुवासिनीचा पूर्ण शृंगार वगैरे, साडी, ओटी वगैरे हे सगळं करावं लागतं. सो जसं आपण परंपरा चाललेली आहे, म्हणजे जसं मी पहिलेपासून बघत आले तसं मी केलं. त्यानंतर त्यांच्या अंगावरती परत फुलं वगैरे टाकले. तर अहो म्हणत होते लेकीच्याच टाकते काय, जावयाच्या पण टाकणार, तर मग टाकलं. तर असो, तर मग मस्त असे फोटोशूट वगैरे केलं आणि दोघाचा पण मानपान मस्त असा छान असा झाला. तर आजचा व्हिडिओ इतकाच. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. मी जे काही माझं रुटीन असतं तेच मी तुमच्याशी शेअर करते. आणि अशा पद्धतीने हे आमचं धोंडे जेवण पार पडलं, म्हणजे लेक आणि जावयाचं. तर चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.